आहे। महायुतीच्या जागा वाटपमध्ये ही जागा शिवसेनेला मिळाली आणि महायुतीच्या सर्व नेते मंडळी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। भाजपचे गणेश गीते यांनी 2 दिवसापूर्वी अर्ज भरलेला आहे। आता बंडखोरी पण होऊ शकते, कसं तुम्ही टॅकल करणार आहे? अध्यक्ष बोला शहराध्यक्ष। त्यांनी जरी भाजपच्या उमेदवारांनी जरी अर्ज भरलेला आहे, परंतु एबी फॉर्म हा महायुती म्हणून शिवसेनेला दिलेला आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार हे आदरणीय नरेंद्र दराडे साहेबच असतील। नाही, हे बरोबर आहे, जे उमेदवार ते आहे, पण तुम्ही त्या अर्जाचं काय करणार? कारण तुमच्या 10 नगरसेवकांनी सह्या पण केलेल्या आहेत। नाही, ऐका, काल सायंकाळपर्यंत महायुतीमध्ये कोणती जागा कोणाला सुटणार, कोण उमेदवार याचे निर्णय झालेले नव्हते। मला वाटतं की काल सायंकाळी हे निर्णय झालेले आहेत आणि महायुतीचे आम्ही सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी जेवढ्या 17 जागा आहेत राज्यामध्ये 17च्या 17 उमेदवार महायुतीचे निवडून येण्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी काम करू। माननीय भुजबळ साहेबांशी पण संवाद झालेला आहे। भुजबळ साहेब या क्षणाला मुंबईमध्ये आहेत। मला वाटतं की राष्ट्रवादीचे माननीय पक्षाचे नेते रणजितजी ठाकरे इथे उपस्थित आहेत। 7 आमदार आमच्याकडे आहेत म्हणून राष्ट्रवादी जागा मागत होती। मी आपल्या माहिती करता तेच सांगितलं की कालपर्यंत महायुतीची कोणती जागा कोणाला सुटणार हे वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी जागा वाटपच्या संदर्भातल्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केलंय आणि त्याप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये आता त्याची अंमलबजावणी महायुती म्हणून होते आहे। राष्ट्रवादीचे गोरख बोडके जे आहे त्यांनी काही वेळापूर्वी अर्ज भरला। त्यांचं म्हणणं असं आहे की महायुती म्हणून आम्हाला विश्वासात घेतलं जात नाहीये, म्हणून एक प्रकारे त्यांनी नाराजी दर्शवलेली आहे। त्यांची नाराजी दूर करू। अंबादास दानवेंनी असं एक वक्तव्य केलंय की भाजप डॉमिनेट करते आहे, मोदी शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत। मला वाटतं की अंबादास दानवे साहेबांनी त्यांच्या गटाला, त्यांच्या पक्षाला महाविकास आघाडीने काय डॉमिनेट केलंय याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे।